नमस्कार, मी रेणुका मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत पनीर प्रेमींसाठी पनीर स्नॅक्स। तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि मस्त असे क्रिस्पी। त्यासाठी इथे मी पनीर, शिमला मिरची आणि कांदे घेतलेले आहेत। अतिशय कमी साहित्यामध्ये आपल्याला हे पनीरचे स्नॅक्स बनवायचे आहे। जर तुम्हाला 4 वाजेच्या छोट्या भुकेसाठी किंवा चहा सोबत काहीतरी वेगळे खावेसे वाटले त्यासाठी आपल्याला हे पनीर स्नॅक्स बनवायचे। तर अशा पद्धतीने आपण आता कांदे, शिमला मिरची, पनीर कट करून घेतले। तर एका बाउल मध्ये मी आता पनीर घालून घेतले। आता आपल्याला हे पनीर मॅरिनेट करून घ्यायचे। तर त्यासाठी इथे मी थोडे आपल्याला तेल घालून घ्यायचे। तर अर्धा चमचा, अतिशय थोडे आपल्याला यात तेल घालायचे आणि त्यासोबतच इथे एक मोठा चमचा भरून आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची। अर्धा चमचा लाल मिरची पावडर, तुम्ही लाल मिरची पावडर कमी जास्त करू शकतात आणि चवीनुसार यामध्ये मी मीठ घालून घेतले। अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला। तर यामध्ये तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कोथिंबीर किंवा जिरे पूडही घालू शकतात। तर आपल्याला हे हातानेच मॅरिनेट करून घ्यायचे, म्हणजे याला सर्व पनीरला व्यवस्थित असा हा मसाला लागला जातो आणि पनीर हे व्यवस्थित असे मस्त मॅरिनेट होते। तर अशा पद्धतीने छान आपण आता हे पनीर मॅरिनेट करून ठेवूया। तोपर्यंत आपण आता पनीर स्नॅक्स तळण्यासाठी आपल्याला जी स्लरी लागणार आहे ती आपण आता तयार करून घेऊया। इथे मी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आणि अर्धी वाटी मैदा घेतला। त्यातच आपल्याला थोडे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि अगदी थोडे आपल्याला इथे लाल मिरची पावडरही घालायची। चाट मसाला आणि धना पावडर, ज्या पद्धतीने आपण पनीरला मॅरिनेट घालण्यासाठी मसाले घातले होते त्याच पद्धतीने आपल्याला इथे आता ह्या मैदा आणि कॉर्नफ्लॉवर मध्ये मसाले घालून व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि आता लागेल तसे थोडे थोडे आपल्याला चमच्याने मिक्स करत ही स्लरी याची तयार करून घ्यायची। तर जास्तीची पातळ किंवा जास्तीची दाटसर न करता व्यवस्थित आपल्याला याची कन्सिस्टन्सी तयार करायची आणि व्यवस्थित आपल्याला हे चमच्याने याच्या गुठळ्या न होऊ देता व्यवस्थित मिक्स करायचे। तर हे पनीर स्नॅक्स म्हटले की आपल्याला सारखे पनीर भाजी किंवा पनीर भुर्जी हे पदार्थ खाऊन खाऊन कंटाळा आलाय, पण आपल्याला पनीर हे अतिशय असे आवडते किंवा पनीर म्हटल्यानंतर यामध्ये भरपूर असे प्रोटीन असते। मग आपल्याला वेगळे काहीतरी खावेसे वाटले त्यासाठी आपला सोपा असा उपाय म्हणजे पनीर स्नॅक्स। तर अशा पद्धतीने आपण आता हे सर्व साहित्य आधी तयार करून घेतले। अशा पद्धतीने आपली पूर्वतयारी झालेली असली की पनीर स्नॅक्स आपले झटपट असे तयार होते। तर इथे मी छोट्या आपल्या टूथपिक घेतलेल्या आहेत। तर तुम्हाला जर तुमच्याजवळ मोठ्या टूथपिक असतील तरीही आपल्याला चालणार आहे। तर सर्वात मला लागेल तेवढे मी आता इथे टूथपिकला सर्व पनीर आणि हे व्यवस्थित लावून 10 ते 12 तयार करून घेत आहे। जर तुम्हाला अजूनच काय जर व्यवस्थित असे जास्तीचे खायचे असेल तर तुम्ही यापेक्षाही जास्त असे बनवून ठेवू शकता। तर मला लागेल तेवढे मी इथे तयार करून घेतले आणि आपल्याला आता हे व्यवस्थित अशी पूर्वतयारी करून यामध्ये बुडवून आपल्याला आता तेलामध्ये तळून घ्यायचे। तर बघू शकता तुम्ही टूथपिक आपल्याला अशी व्यवस्थित अशी गोल गोल फिरवत म्हणजे सर्व चारही बाजूंनी याला हे बॅटर लागले जाते आणि छान असे व्यवस्थित मस्त तळले जाते किंवा जी आपली पनीर शिमला मिरचीची टेस्ट आहे ह्या बॅटरमध्ये बुडवल्यामुळे छान अशी तयार होते किंवा मस्त असे आपण कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे क्रिस्पीही हे तळले जाते। तर आपल्याला आधी तेल व्यवस्थित असे गरम करून घ्यायचे आणि जेव्हा आपण हे पनीरचे काप आपण तळल्याला टाकतो त्यावेळी आपल्याला गॅस असा मध्यम आचेवरती ठेवायचा आणि 2 मिनिटांसाठी आपल्याला अजिबातच याला चमच्याचा धक्का न लावता 2 मिनिटांनंतर आपल्याला अशा पद्धतीने एक फोक घ्यायचा आहे आणि त्या साह्याने आपल्याला व्यवस्थित असे उलटून घ्यायचे आणि मस्त असे आता आपल्याला हे मध्यम आचेवरती क्रिस्पी होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे। जर आपण जे आता मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचे बॅटर तयार केलेले होते त्यामध्ये तुम्हाला जर खाण्याचा रंग भिजवताना घालायचा असेल तर तुम्ही तो घालू शकता, पण इथे मी काहीही न घालता याचा नॅचरल मस्तच असा रंग आलेला आहे। तर बघू शकता तुम्ही अतिशय आपले छानच असे हे पनीरचे स्नॅक्स तळून असे झटपट
तयार झालेले आहेत. तर ह्याच पद्धतीने मी आता सर्व स्नॅक्स व्यवस्थित असे तळून घेणार आहे. पण आपल्याला अजूनच याची चव छान वाढवण्यासाठी यामध्ये आपण आता पुदिन्याची चटणी बनवून घेऊया. तर मी ते एक मूठभर पुदिन्याचे पानं आणि त्याच पद्धतीने मूठभर कोथिंबीर, एक हिरवी मिरची, अद्रक आणि इथे आपल्याला चवीनुसार थोडे मीठ घालायचे. अर्धा ग्लास यामध्ये पाणी घालून आपल्याला मिक्सर ऑन ऑफ करत याची छान अशी मस्त चटणीची वाटण करून घ्यायची. तर व्यवस्थित असे स्मूथली व्यवस्थित याचे वाटण झाले की ही चटणी अतिशय अशी अप्रतिम उत्तम या स्नॅक्ससोबत खाण्यासाठी झटपट अशी तयार होते. जर तुम्हाला ह्या चटणीचा रंग जसा तर तसा हिरवा हवा असेल तर तुम्ही ही चटणी बनवताना त्यामध्ये एक आईस क्यूबचा वापर करू शकतात. तर आपल्याला हे स्नॅक्स टोमॅटो सॉस आणि ह्या पुदिनाच्या चटणीसोबत खायचे आहे. तर अशा पद्धतीचे पनीर प्रेमींसाठी आपले पनीर स्नॅक्स झटपट असे तयार झालेले आहे. तर तुम्हीही अशा पद्धतीचे स्नॅक एक वेळा नक्कीच बनवून बघा आणि मम्मीज फूड अँड किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. खात राहा, मस्त राहा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉनचे बटनही दाबा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.